प्रभू येशूची स्तुती असो. कसे आहात आपण सर्वजण? मला खात्री गॅरंटी सर्व काही आहे की तुम्ही सर्वजण आनंदित आहात, कारण तुम्ही देवाचं वचन वाचत आहात. देव बाप तुम्हा सर्वांच्यावर खूप खूप आशीर्वाद पाठवू. माझ्या प्रियजनांनो, आपण या तिमाहीमध्ये जो अत्यंत उत्कृष्ट असा शाळेच्या धड्यामध्ये अभ्यास करत आहोत ते खूप महत्त्वाचा आहे. आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो महान संघर्ष या विषयावर आधारित आहे. आणि प्रियजनांनो, आजचा जो धडा आहे, 6वा धडा येणाऱ्या 11 तारखेला मला वाटतं आपल्यामध्ये आपल्या चर्चेसमध्ये घेतला जाणार आहे. आणि ती खूप महत्त्वाची स्टडी आहे, खूपच महत्त्वाची स्टडी आहे. आणि म्हणून आणि विशेष म्हणजे हा माझ्या आवडीचा विषय आहे. प्रियजनांनो, हे जे धड्यांचे पुस्तक आहेत ना, हे महान संघर्ष या एलन व्हाईट यांच्या पुस्तकावर आधारित आहेत. हे दोन्ही पुस्तकं इंग्लिश आणि मराठी माझ्याकडे अवेलेबल आहेत. जर कोणाला पाहिजे असतील तर कृपा करून कमेंटमध्ये मला सांगा, फोन करून मला सांगा. ही पुस्तकावर आधारित येणाऱ्या तिमाहीमध्ये, ह्या तिमाहीमध्ये, ज्या चालू असलेल्या तिमाहीमध्ये धडे आहेत. कृपा करून ते धडे वाचा. त्याचबरोबर या पुस्तकाची तुम्हाला खूप मोठी मदत होणार आहे. जर तुम्ही या पुस्तकातून त्या धड्यांच्या पुस्तकांचा अभ्यास जर केला तर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. आजचा धडा जो आहे तो या पुस्तकातील धडा नंबर 29 आणि 30 यावर आधारित आहे. यातलं जे प्रकरण आहे 29 आणि 30 याच्यावर आधारित आहे. आणि 6वा धडा आहे. 6व्या धड्याचं नाव आहे दोन साक्षीदार. या धड्याच्या द्वारे आपण देवाचं वचन सखोल असं शिकणार आहोत. प्रियजनांनो, जो सुवर्ण वचन आहे या 6व्या अध्यायातलं, 6व्या धड्यातलं ते सुवर्ण वचन म्हणतात, गवत सुकते फूल कोमेजते पण आमच्या देवाचे वचन सर्व काळ कायम राहते. देवाचं वचन कायम राहतं. गवत सुकून जाईल, फूल कोमजून जाईल, परंतु देवाचं वचन काहीही होईल, परंतु देवाचं वचन कधीही नष्ट होत नाही, नाहीसं होत नाही, कधीही त्याला नष्ट करण्यात येऊ शकत नाही. पूर्वीच्या काळामध्ये प्रियजनांनो, आम्ही पाहतो की पूर्वीच्या काळापासून देवाच्या वचनाला म्हणजेच देवाच्या पवित्र शास्त्राला शेकडो वर्षापासून अपमानित करण्यात आलेलं आहे. शेकडो वर्ष झालं या धर्मग्रंथाला, या बायबलला, या जिवंत देवाच्या वचनाला अपमानित करण्यात आलेलं आहे. बरेच वर्ष देवाचं वचन म्हणजे हे जे पवित्र शास्त्र आहे हे चर्चेसमध्ये, मंदिरांच्या मध्ये बंदिस्त स्वरूपात ठेवण्यात आलेले होते पूर्वीच्या काळामध्ये. त्याला कोणीही वाचायचं नाही, त्या कोणीही हाताळायचं नाही. यासाठी अशा प्रकारे देवाच्या वचनांना अपमानित करण्यात आलेलं होतं. लोकांचा गैरसमज होता की ते जे देवाचं वचन आहे, जे बायबल आहे, ते निरुपयोगी असं हे पुस्तक आहे. त्याचा आमच्या जीवनाला काही उपयोग नाही. हे जुन्या काळातला आहे, हे कुणीतरी मनुष्याने लिहिलेला आहे, अशा प्रकारे त्यांचा समज होता. त्याचा काहीही उपयोग नाही असा त्यांचा समज होता. हीच जी मतप्रणाली होती ती पुढे चालत असताना बायबलवर म्हणजे देवाच्या वचनावर शंका घेण्यास सुरुवात त्या काळामध्ये झालेली आहे. आणि मग बायबलला चौकांच्या मध्ये, गावागावांच्या मध्ये, भर रस्त्यात जाळण्यात आलेलं आहे. पुष्कळशी बायबल जाळण्यात आलेले आहे. त्या बायबलची अवस्था एखाद्या चिंतीप्रमाणे करण्यात आलेली होती. त्याचे तुकडे करण्यात आले. जे कोणी थोडके लोक बायबलवर विश्वास ठेवत होते त्यांच्या संगती खूप वाईट व्यवहार करण्यात आला, त्यांची कुचेष्टा करण्यात आली, त्यांची थट्टा करण्यात आली. त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. अनेक अत्याचार या बायबलवरच्या विश्वासकांना सोसावे लागलेले आहेत. त्या काळच्या समाजातर्फे त्यांच्यावर खूप मोठे अत्याचार करण्यात आले. या बायबलला नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न नास्तिकांच्या द्वारे करण्यात आले. परंतु बायबल, जसं की आम्ही सुवर्ण वचन वाचलं, गवत सुकते फूल कोमेजते परंतु देवाचं वचन सर्व काळ टिकतं. परंतु बायबल त्या काळापासून आज देखील टिकलेले आहे, कारण ते देवाचे सत्य, देवाचे वचन आहे. प्रियजन,
कारण ते जिवंत देवाचे वचन आहे. याचप्रमाणे मत्तईच्या पुस्तकामध्ये 5 अध्याय 18व्या वचनामध्ये खूप चांगल्या प्रकारे देवाच्या वचनाबद्दल लिहिण्यात आलेलं आहे. कृपा करून तुमच्याजवळ जर बायबल असेल तर तुम्ही ते उघडू शकता आणि ते 5वा अध्याय 18वं वचन जे तुमच्या धड्याच्या पुस्तकामध्ये नाही ते वचन हे असं म्हणतं, कारण मी तुम्हास, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील म्हणजे बायबलमध्ये एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. बायबल नष्ट होणार नाही. अनेकांनी जरी प्रयत्न केले तरी ते नष्ट होणार नाही. द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी या पुस्तकामध्ये अनेक प्रकारचे अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळतील. आणि द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी या पुस्तकामध्ये एक सुंदरशी गोष्ट आजच्या धड्यामध्ये देण्यात आलेली आहे, येणाऱ्या धड्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणच्या धड्यामध्ये नमूद करण्यात आलेली जी गोष्ट आहे ती अशी आहे की आपल्याला माहित आहे की विल्यम टिंडेल नावाची जी व्यक्ती होती, द ग्रेट रिफॉर्मर, ज्यांनी who translated the Greek Bible into the English language. प्रियजनांनो, टिंडेल या धर्मसुधारकाने बायबल इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करण्याचं ठरवलं. कारण टिंडेल या धर्मसुधारकाचा, या रिफॉर्मर्सचा असा विचार होता की ते जे बायबल आहे ते ठराविक लोकांनी वाचू नये तर ते सर्वांनी वाचावं. बायबलची सत्यता जी आहे ती सगळ्यांना समजावी या उद्देशाने बायबलचे मूळ भाषेतून इंग्रजीमध्ये भाषांतर टिंडेल यांनी त्या काळामध्ये जे करण्यात आलेला आहे, जो मध्ययुगीन काळ ज्याला आपण म्हणतो त्या काळामध्ये. त्यावेळेस हे रिफॉर्मर्स, विल्यम टिंडेल असतील किंवा अनेक रिफॉर्मर्स होते, त्यांना त्यावेळेस खूप मोठा हे बायबलचं जे भाषांतर आहे ते करण्यामध्ये विरोध झालेला आहे. त्या काळच्या लोकांनी, त्या काळच्या रोमन सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी, त्या काळच्या चर्च अधिकाऱ्यांनी बायबल इतरांनी वाचू नये म्हणून या कार्याला, भाषांतर करण्याच्या कार्याला खूप मोठा विरोध केलेला आहे. आणि त्या काळी टिंडेलने बरेचसे बायबल, पुष्कळ प्रती बायबलच्या ज्या भाषांतरित केल्या होत्या आणि लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या होत्या, त्या पुष्कळशा अशा प्रती होत्या. परंतु दोरहमचे जे बिशप आहेत त्यांनी एक नवीनच युक्ती तयार केली आणि त्यांनी टिंडेलकडे जाऊन ते बायबल अत्यंत मोठ्या किमतीमध्ये सर्व बायबल विकत घेतले, जे इंग्रजीमध्ये भाषांतरित करण्यात आले होते. जे अनेक लोक आता ती बायबल वाचणार होते, ते बायबल बिशपने विकत घेतलेले आहेत. त्याला दुरहम जे बिशप म्हणलेला आहे त्यांनी विकत घेतलेले आलेले आहेत. आणि ती बायबल घेऊन ती बायबल नष्ट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ती टिंडेलकडून त्यांनी खूप मोठ्या किमतीमध्ये विकत घेतलेली होती. या उद्देशाने ती विकत घेतलेली होती की त्यांचा कायमचा नायनाट किंवा त्यांचा कायमचा त्यांना नष्ट करण्यात यावं. आणि मग ती बायबल घेऊन या बिशपने आणि त्याच्या टीमने ती सर्व बायबल जी टिंडेलनं भाषांतरित, अत्यंत मेहनत करून भाषांतरित केलेली होती, ती बायबल सर्वांच्या समोर त्या शहरामध्ये, फ्रान्सच्या त्या शहरामध्ये सर्व बायबल एकाच वेळेस जाळण्यात आली. त्यांना वाटलं होतं की ही जर बायबल जाळली तर आता परत हे बायबल उगम होणार नाही किंवा याला कोणी वाचणार नाही. कारण भाषांतरित बायबल, आता इंग्रजी मधलं बायबल सर्वजण वाचणार होते आणि त्याचीच भीती या बिशप लोकांना होती. आणि त्यांनी ती बायबल सर्व काही मोठी किंमत देऊन विकत घेतले आणि ती जाळली. आणि त्यांना वाटलं की आता सर्व काही नष्ट झालं. परंतु त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात एका मोठ्या शक्तीनं प्रयत्न केलेला होता. परंतु बायबल नष्ट होऊ शकत नाही माझ्या प्रियजनांनो, कारण देवाचं वचन सांगतं की बायबल नष्ट होत नाही. कारण जी किंमत खरेदी करण्यासाठी त्या बिशपने टिंडेलला दिली होती ती खूपच मोठ्या प्रमाणातली ती किंमत होती. आणि त्या किमतीमध्ये टिंडेलने देवाच्या साह्याने पूर्वीपेक्षा जास्त बायबल छापले. प्रेज द लॉर्ड. जे बायबल विकत घेऊन जाळण्यात आले होते आणि ज्याची किंमत मिळाली होती त्या किमतीमध्ये त्या टिंडेल धर्मसुधारकाने, रिफॉर्मरने त्याच्यापेक्षा जास्त बायबल छापले आणि ते जगामध्ये वाटण्यात आले. सरकारने आणि त्यावेळेच्या न्यायाधीशांनी टिंडेलला विचारलं की ही सगळे बायबल परत एकदा तुम्ही कुठून आणली, तुम्हाला ही कोणी मदत केली.
तुम्हाला हे करण्यामध्ये कोण सहकार्य करतं? तुम्हाला हे छापण्यासाठी कोणी मदत केली? आणि ज्यावेळेस हा प्रश्न कोर्टामध्ये विचारण्यात आला त्यावेळेस टिंडेलने एक सुंदर उत्तर दिलं आणि ते होतं की तुमच्या बिशपने मला मदत केली ती अशी की माझ्याकडून जे बायबल त्यांनी विकत मोठ्या किमतीमध्ये घेतली होती त्या किमतीत मी परत ते बायबल छापलेले आहे. तुम्ही बायबल नष्ट करू शकत नाही. बायबल जेवढं नष्ट करण्याचा प्रयत्न करतील तितकाच बायबलची प्रसिद्धी वाढणार आहे. तितक्याच वेगामध्ये बायबलची प्रसिद्धी वाढणार आहे. त्याचा अभ्यास वाढणार आहे. कारण की प्रियजनांनो, पहिले पेत्र पहिला अध्याय आणि 25वे वचन बायबल बद्दल काय म्हणतं, देवाच्या वचनाबद्दल काय म्हणतं. 25वे वचन असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले आहे ते हेच होय. देवाचं वचन मरू शकत नाही. देवाच्या वचनाला कोणी नष्ट करू शकत नाही. जितक्या वेळेस त्याचा अपमान करण्यात येईल, जितक्या वेळेस त्याला टाकण्यात येईल, जितक्या वेळेस त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, तितक्या वेळेस देवाचं वचन पुन्हा एकदा जिवंत होणार आहे, कारण ते नष्ट होऊ शकत नाही. प्रियजनांनो, मध्ययुग म्हणजे इसवी सन 500 ते 1400 ते 1500 पर्यंतचा काळ. या मध्ययुगीच्या काळामध्ये अनेक रोमन कॅथलिक लोक होते जे बायबल, मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी आपल्या चर्चेस मध्ये फक्त कोंडून ठेवलेले बायबल होते. या काळामध्ये याच लोकांनी, जे लोक बायबल वाचत होते, त्यांनीच देवाच्या लोकांनीच बायबलवरती आघात केला. या मध्ययुगीच्या काळामध्ये, जो मी तुम्हाला आता सांगितला, मध्ययुगीचा काळ 500 ते 1500, 1400 ते 1500, 500 ते 1400 आणि 1400 ते 1500 हा मध्ययुगीन काळ आहे. या काळामध्ये देवाच्या लोकांनी म्हणजे बायबल वाचणाऱ्यांनीच पूर्ण बायबल लोकांना समजू नये म्हणून लोकांच्यावरती किंवा बायबलवरती हल्ला केला. ही मोठी आश्चर्याची बाब होती की देवाच्या लोकांनीच देवाचं बायबल नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण रिफॉर्मर लोकांनी अगोदरच बायबल इंग्रजीमध्ये भाषांतरित केले होतं आणि मंडळी आता बायबल वाचत होत्या. त्यांना देवाचं वचन सत्य काय आहे ते समजत होतं. जे बिशप सांगत होते किंवा जे रोमन कॅथलिक मंडळीतले लोक ते सांगत होते त्याच्यापेक्षा वेगळं यांना आज वाचायला मिळत होतं. आणि म्हणून याच देवाच्या लोकांनी, जे स्वतःला देवाचे लोक म्हणत होते, त्यांनी पुन्हा एकदा बायबलवरती हल्ला केलेला आहे. जे लोक बायबलवर, जे रिफॉर्मर लोकांनी त्यांच्या समोर भाषांतरित बायबल आणलं होतं, त्या बायबलवर जे विश्वास ठेवतात, खऱ्या बायबलवर म्हणजे धर्म सुधारकांनी जे बायबल त्यांच्या समोर आणलं होतं, त्याच्यावर जे विश्वास ठेवतात, जे लोक विश्वास ठेवत होते, त्या विश्वासकांवर जे लोक विश्वास ठेवत होते, त्यांच्या या काळामध्ये फ्रान्समध्ये अत्यंत क्रूर रीतीने त्यांचा वध करण्यात आला. त्या लोकांचा वध करण्यासाठी, प्रियजनांनो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, जे रिफॉर्मर लोकांनी बायबल इंग्रजीमध्ये भाषांतर केलं होतं, ते लोक जे वाचत होते, ते लोक जे वाचन करून देवाचं सत्यवचन शिकत होते, त्या लोकांचा वध करण्यामध्ये फ्रान्सच्या शहरांच्या मध्ये 1500च्या काळामध्ये, त्या मध्ययुगीच्या काळामध्ये माणसांना त्या शहरांमध्ये चौकांच्या मध्ये माणसाला चिरणारे मशीन किंवा यंत्र बसवण्यात आले होते. जे लोक रिफॉर्मर लोकांनी भाषांतरित केलेलं बायबल आहे ते वाचतील, त्यांना भर चौकामध्ये मशीनद्वारे उभं चिरण्यात येत होतं. परंतु लोक बायबल वाचण्याचे त्यावेळी सुद्धा थांबले नाही. आणि जेव्हा त्या धर्मसुधारकांच्या लिखाणावर, त्यांनी ट्रान्सलेट केलेल्या लिखाणावर बायबलवर विश्वास ठेवत होते आणि त्या विश्वासकांना ठार मारण्यात येणारा जो गट होता, तोच गट आता नास्तिक लोकांचा मुख्य धर्म बनलेला होता. कोणता धर्म बनलेला होता? जे लोक सत्य बायबल वाचतील त्यांना नष्ट करणारा जो गट आहे तोच आमचा खरा धर्म आहे, अशी लोकांची धारणा त्यावेळेस नास्तिक लोकांची झालेली होती. परंतु तरी देखील बायबल नष्ट होऊ शकले नाही. तरी देखील बायबल आजपर्यंत जिवंत आहे. तरी देखील बायबलची सत्यता अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचत आहे. अनेक लोक बायबल वाचत आहेत. सर्व जगामध्ये बायबलची सर्वात जास्त विक्री केली जात आहे. प्रियजनांनो, या आठवड्यामध्ये हे नुसतं इंट्रोडक्शन धड्याचं सांगत आहे. खूप इंटरेस्टिंग धडे आहेत. कृपा करून वाचा, अभ्यास करा.
या धड्यात आजच्या येणाऱ्या धड्यामध्ये आपण अत्यंत महत्वाचा धडा पाहणार आहोत. या धड्यामध्ये प्रियजनांनो जे धड्याचं शीर्षक आहे त्या शीर्षकाचं नाव आहे 2 साक्षीदार. हे 2 साक्षीदार म्हणजे कोण आहेत हे आपण या आठवडी पाहणार आहोत. बायबलमध्ये ज्या अजून आपण पाहणार आहोत की जी भविष्यवाणीचा समय होता, जो भविष्यवाणी करण्यात आलेली होती, प्रकटीकरण 11 मधली भविष्यवाणी, जो भविष्यवाणीचा समय होता त्याच्याबद्दल काय बायबलमध्ये लिहिण्यात आलेलं आहे आणि ती भविष्यवाणी खरी आहे का, ती भविष्यवाणी खरी ठरलेली आहे का, हे देखील आपण येणाऱ्या धड्यामध्ये पाहणार आहोत, येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, यावरती अभ्यास करणार आहोत. तसेच 2 साक्षीदार कोण आहेत आणि त्यांना कसं ठार मारण्यात आलं हे देखील येणाऱ्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि त्या 2 साक्षीदारांचे कसे पुनरुत्थान झाले जरी त्यांना मारण्यात आलं. त्या 2 साक्षीदारांना, ते 2 साक्षीदार म्हणजे कोण, नवीन करार आणि जुना करार, हे 2 साक्षीदार, हे जे धड्याचं नाव आहे 2 साक्षीदार म्हणजे ते बायबल, जुना करार आणि नवा करार, यांना कसं ठार मारण्यात आलं, त्यांचं कसं पुनरुत्थान त्या वचनांचं झालं हे देखील आपण पाहणार आहोत. त्या 2 साक्षीदारांचे कसे पुनरुत्थान झाले आणि मग शेवटी या 2 साक्षीदारांचा किंवा सत्याचा, या वचनांचा कसा विजय झाला हे देखील येणाऱ्या धड्यामध्ये, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो डोंट मिस द व्हिडिओज, डोंट मिस द बायबल स्टडी, डोंट मिस द लेसन स्टडी. प्लीज आय रिक्वेस्ट यू, डोंट मिस द बायबल स्टडी. प्लीज स्टडी द लेसन स्टडी विथ द बुक ऑफ द ग्रेट कॉन्ट्रोवर्सी. ते मराठीमधून पण आहे आणि इंग्लिशमधून पण आहे. कृपा करून तुम्हाला जर हे पुस्तक पाहिजे असतील तुमच्या पास्टरकडे त्याची मागणी करा. जर तुम्हाला नाही मिळाले प्लीज कॉन्टॅक्ट विथ मी, कमेंट करा. माझ्याकडे ते दोन्ही भाषेचे पुस्तक आहे, मी आपणाला ते देण्याची व्यवस्था करेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो, देव तुमची काळजी घेऊ. कृपा करून या आठवड्याच्या धड्याकडे दुर्लक्ष आणि येणाऱ्या धड्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते तुम्हाला आणि मला ज्ञान देणार आहे की हे बायबल वाचण्यासाठी किती लोकांना त्रास झालेला आहे. आज आपल्याकडे बायबल आहे, आज अनेक आमच्या घरामध्ये बायबल आहे. काय आपण त्याचा सदुपयोग करत आहोत काय, काय आपण ती बायबल वाचत आहोत काय आपण त्या बायबलांना घरात फक्त ठेवलेला आहे, आम्ही ते वाचत आहोत का? कारण हे तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत येण्यासाठी बऱ्याच लोकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागलेली आहे. स्वतः बायबल सुद्धा एकदा नष्ट होऊन पुन्हा पुनरुत्थित झालेला आहे. ते कसं ते या येणाऱ्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत. बायबल यासाठी पुनरुत्थित झालेला आहे की बायबलची आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही ते बायबल वाचावं, तुम्ही ते समजून घ्यावं आणि देवाचे सत्य वचन या शेवटच्या काळामध्ये पक्क करावं. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो, परमेश्वर तुमची काळजी घेऊ. धन्यवाद. थँक यू सो मच. मे गॉड ब्लेस यू. थँक यू.